नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला पडवा निळवा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। ऊस पिकातील पाचट कुजवण्यासाठी आपल्याला पाचटावर 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग युरिया तसेच 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट तसेच त्याच्यामध्ये 1 बॅग पाचट कुजवणारे जीवाणू एकत्रित मिक्स करून आपल्याला पाचटावर हा सर्व खत समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने किंवा पाणी देऊन सर्व पाचट आपल्याला भिजवायचं आहे, जेणेकरून पाचट कुजवण्याचं काम जीवाणूंमार्फत केलं जाईल। त्याच पद्धतीनं पुढील आठवड्यात आपल्याला आपल्या खोडवा ऊसाला एकरी 8 ते 10 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं त्याच्यावर आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार मी तुम्हाला उदाहरणादाखल स्क्रीनवर एक रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे, तर तो देखील तुम्ही सरीमध्ये टाकून घेऊ शकता। सेंद्रिय व रासायनिक खत सरीमध्ये टाकल्यानंतर छोट्या रोटावेटर मारून घ्यायचं आहे सर्व सेंद्रिय रासायनिक खत। त्याच पद्धतीनं पास्टाची मधी कुटी करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याला स्प्रिंकलर किंवा 1 ते 2 पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपलं पाचट लवकर कुजण्यास मदत होणार आहे। त्याच पद्धतीनं 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या खोडवा ऊसाची बाळभरणी देखील करणं गरजेचं असतं। ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्याला सरीमध्ये 3 फणी किंवा तिरी मारून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीनं या 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान आपल्याला रासायनिक खतांचा दुसरा डोस देखील आपल्या खोडवा ऊसाला द्यायचा आहे। तर आपापल्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार हा खतांचा डोस आपल्याला द्यायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला स्क्रीनवर एक रासायनिक खतांचा डोस दिलेला आहे। तर हा डोस आपण छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मध्ये सरीमध्ये पेरून घेऊ शकता किंवा मधल्या सरीमध्ये फेकून टाकू शकता। त्याच पद्धतीनं 100 ते 120 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या खोडव्या पिकाची मोठी बांधणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 3 ते 4 टन कोंबड खत किंवा ऊसाची मळी किंवा गांडूळ खत सरीमध्ये फेकून टाकायचं आहे। त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार रासायनिक खतांचा डोस आपल्याला छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ऊसामध्ये पेरून घ्यायचा आहे किंवा आपण रासायनिक खत मध्ये सरीमध्ये देखील फेकून टाकू शकतो। खत पेरल्यानंतर किंवा फुकून टाकल्यानंतर आपल्याला ऊसाला आपल्या मातीची भर द्यायची आहे। संख्या नियोजन करत असताना आपल्याला आपल्या ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढायचा आहे आणि सरीमध्ये मजुरांच्या सहाय्यानं एकाड एक दाबून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीनं या पाचटावर ठिबकच्या सहाय्यानं पाचट भिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं पाचट कुजवणारे जीवाणू आपल्याला टाकायचं आहे आणि पाचट कुजवून घ्यायचा आहे। ऊसाचं पाचट कुजवल्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, जमिनीचा सामू देखील योग्य पद्धतीनं नियंत्रित राहणार आहे, क्षारांची संख्या कमी होणार आहे। त्याच पद्धतीनं उपयुक्त जीवाणूंची गांडुळांची संख्या वाढणार आहे। खोडवा ऊसाच्या टनेज मध्ये वाढ होणार आहे। खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार त्याच पद्धतीनं AI व IoT तंत्रानं दिलेल्या निर्देशानुसार तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोरपणे खत व्यवस्थापन व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। तर खोडवा ऊसाचं खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी
आपल्याला लागणाऱ्या खतांचं गणित देखील माहीत असणं गरजेचं असतं. तर 1 टन ऊस निर्मितीसाठी आपल्याला 2 किलो नत्र, 1.25 किलो स्फुरद, त्याच पद्धतीनं 1.25 ते 1.5 किलो पालाशची गरज असते. आपलं 100 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर उदाहरणादाखल नत्र, स्फुरद व पालाश किती प्रमाणात लागतो व आपल्याला एकरी किती 50 किलोचे बॅग लागणार आहेत याचा डोस स्क्रीनवर दिलेला आहे. तर आपापलं खोडवा ऊसाचं टार्गेट आपण किती सेट केलेलं आहे त्यानुसार आपल्याला सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्याचा खोडवा ऊसाला पुरवठा करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं ऊस पिकाला आपण दर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा, जसं 19-19-19, 12-61, 13-40-13, सूक्ष्म अन्नद्रव्य या प्रकारच्या खतांचा, तसेच गरजेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, चिलेटेड, झिंक, फेरस व मॅग्नेशियम यांचा वापर करणार आहोत. त्याच पद्धतीनं ऊसाची कांडी टणक होण्यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपण पोटॅशयुक्त खतांचा पोटॅशियम सोनाइट, फॉस्फरिक ऍसिड तसेच सिलिकॉन व गंधक यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं रोग व किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दर 3 महिन्याला कीटकनाशक व बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं ट्रायकोडर्मा व बिवेरिया बेसियाना यासारख्या बुरशींचा वापर करायचा आहे. ठिबकच्या माध्यमातून आपण IBA, 6BA, GA यासारख्या संजीवकांचा देखील ऊसाची कांडी लांब होण्यासाठी, टणक होण्यासाठी, कांडीचं वजन व आकार वाढवण्यासाठी, त्याच पद्धतीनं पानांची लांबी, रुंदी व जाडी वाढवण्यासाठी वापर करू शकतो. तसेच मुळांचा वाढ व विकास होण्यासाठी आपण IBA, मायकोरायझा व ह्युमिक ऍसिडचा देखील ठिबकच्या माध्यमातून वापर करू शकतो. खोडवा ऊसाचं विक्रमी टनेज घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करणं अतिशय गरजेचं असतं. तर यासाठी आपल्याला दर 15 दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, गोमूत्र, गांडूळ पाणी, त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसामध्ये ताक व गुळ, त्याच पद्धतीनं वेस्ट डिकॉम्पोजर, EM द्रावण, NPK जीवाणू, झिंक विरघळणारे, गंधक विरघळणारे जीवाणू, त्याच पद्धतीनं ऍसिटोबॅक्टर, PSB या जीवाणू खताचा देखील वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला खोडवा ऊसाचं विक्रमी टनेज घेण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं, त्याच पद्धतीनं IoT व AI तंत्रानं दिलेल्या निर्देशानुसार खतांचं, अन्नद्रव्याचं संतुलित व काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ऍग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या खोडवा ऊसाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.